नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, नियतकालिक मूल्यमापन म्हणजे पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी भाग 2 जे आपल्याला आता घ्यायची आहे, त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। तर त्या संदर्भात एक महत्त्वाचं परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे। तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, नियतकालिक मूल्यमापन पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी भाग 2 नवीन सुधारित वेळापत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे। तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती, नवीन वेळापत्रक काय काय दिलेलं आहे, काय सूचना आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत जे आपल्याला संकलित मूल्यमापन भाग 2 घ्यायचं आहे, या संदर्भात अगोदरच एक पत्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं होतं। त्याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली होती। तर मित्रांनो, त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहे आणि सुधारित वेळापत्रक आता जारी करण्यात आलेलं आहे आणि सोबत काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। तर या पत्राची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे महत्त्वाचं परिपत्रक असणार आहे आणि हे दिनांक 25/3/2024 ला निर्गमित झालेलं आहे। तर बघा, प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी गृहमुंबई महानगरपालिका शिक्षण निरीक्षक प्रशासन अधिकारी सर्व। तर बघा, विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे नियतकालिक मूल्यमापन पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी भाग 2 आणि इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देण्याबाबत। तर अत्यंत महत्त्वाचा विषय धरून हे पत्र निर्गमित झालेलं आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 अन्वये नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट संकलित मूल्यमापन भाग 2 व इयत्ता 5वी व 8वी वार्षिक परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सविस्तर सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने सदर परीक्षा बाबतीत अधिक स्पष्टीकरणासाठी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे देण्यात येत आहे। नियतकालिक मूल्यमापन अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग 2 नियतकालिक मूल्यमापन अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग 2 द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता 3री ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा गणित व इंग्रजी या विषयाची 10 माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे। यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व उत्तरसूची पुरवण्यात येणार आहे। संदर्भ क्रमांक 2 नुसार दिनांक 2/4/2024 ते 4/4/2024 या कालावधीत संकलित मूल्यमापन 2 घेण्याचे नियोजन कळवण्यात आलेले होते, परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन ही दिनांक 4/4/2024 ते 6/4/2024 या कालावधीमध्ये घेण्यात यावी। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा हा बदल असणार आहे। मागच्या पत्रामध्ये आपण तो व्हिडिओ बघितलेला होता, त्यामध्ये जे संकलित मूल्यमापनाबाबत जे वेळापत्रक आलेलं होतं ते 2 एप्रिल ते 4 एप्रिलपर्यंत आपल्याला घ्यायचं होतं, परंतु आता ते 4 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यान घ्यायचं आहे। तर बघा, याचं जे वेळापत्रक आहे अशा पद्धतीचं असणार आहे। विषय, दिनांक आणि इयत्तानिहाय परीक्षेचा वेळ। तर प्रथम भाषा सर्व माध्यम 4/4/2024 3री 4थी सकाळी 8 ते 9:30। त्यानंतर गणित सर्व माध्यम 5/4/2024 5वी 6वी 8 ते 9:15 आणि इंग्रजी 6/4/2024 7वी 8वीसाठी 8 ते 10 असणार आहे। 5वी 6वीसाठी 8 ते 9:15 आणि 3री 4थीसाठी 8 ते 9:30। तर अशा पद्धतीचा हा नवीन वेळापत्रक, नवीन बदल असणार आहे। तर खाली काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यासुद्धा आपण पाहणार आहोत। इयत्ता 3री 4थी 6वी 7वी या इयत्तांना प्रथम भाषा गणित इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयाच्या संकलित मूल्यमापन भाग 2 प्रश्नपत्रिका विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे। वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेमध्ये बदल करता येईल, परंतु दिनांक, विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नये। संकलित मूल्यमापन भाग 2 अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्रमांक 2 नुसार सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी। इयत्ता 5वी 8वीसाठी वार्षिक परीक्षा संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे इयत्ता 5वी 8वीकरिता शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकाची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे। तसेच पुनर्परीक्षा निकालासंदर्भात कार्यवाही करावी। याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्या व वार्षिक परीक्षा घेण्यात यावी। यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरवण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी। इयत्ता 5वी 8वी या वर्गांना पॅट अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे 3 विषयाची संकलित मूल्यमापन भाग 2 व शासन निर्णयानुसार या
3 विषयासह सर्व विषयाची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांना शासनामार्फत घेण्यात येणारी पॅट 3 लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयाच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेत करायचे आहे. डॉक्टर शोभा खंदारे, सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती ही असणार आहे शालेय शिक्षण विभागाची. आणि या अंतर्गत जे मूल्यमापन चाचणी आहे, संकलित मूल्यमापन चाचणी भाग 2, यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे. याचं वेळापत्रक आपण संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेतलं आहे. तर मित्रांनो, या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.